मुंबईमधील हवेची पातळी ही सध्या सर्वांनाच चिंता करावी अशी आहे आणि त्यामुळे दिलासादायक बाब म्हणजे पालिका प्रशासनानं सध्या वेगवेगळ्या माध्यमांमधून यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू केलेत। याच महापालिकेच्या प्रयत्नांविषयीचा आणि राजकीय टीका प्रतिटीकांचा हा स्पेशल रिपोर्ट। हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वायू प्रदूषण हे शब्द ऐकले की सगळ्यात आधी दिल्ली आठवते। कारणही तसंच, दिल्ली वायू प्रदूषणाच्या बाबतीत देशात अव्वल स्थानावर असते। पण आता दिल्लीचा AQIला टक्कर देईल अशी अवस्था मुंबईच्या हवेची होतीये की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। विलेपार्ले, कुलाबा, मालाड, कुर्ला, भांडूप, देवनार, बोरिवली आणि वांद्रे पूर्व या ठिकाणची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे। गुरुवारी AQI हा तब्बल 200 ते 300 दरम्यान होता। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा हा सातत्याने घसरत आहे। धुकं आणि धुरळ यांच्या मिश्रणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालवताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर धूळ आणि धुरके यांच्या मिश्रणामुळे मुंबईतली जी दृश्यमानता आहे ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हवेच्या गुणवत्ता AQI जो आहे तो सुद्धा मुंबईतल्या अनेक ठिकाणी 200 ते 300 नोंदवला गेलेला आहे। म्हणजे खराब ते अत्यंत खराब अशी हवेची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रदूषणाचा परिणाम हा मुंबईकरांच्या आरोग्यावर होतो। श्वसनाचे त्रास हे मुंबईकरांना होताना पाहायला मिळतात। प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना या मुंबई महानगरपालिकेकडून सुद्धा राबवण्यात येतात। अर्थातच खराब हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। तो जर आपल्याला माहिती असेल की कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला ॲलर्जी होते तर ते टाळावे। लाईक काही मुलांना अक्षरशः घरात फोडणी दिली तरी अस्थमाचा अटॅक येऊ शकतो। काहींना घरात केर काढताना धूळ उडते त्याने येऊ शकतो। तर मुलं ज्या खोलीत आहेत त्या खोलीत कचरा म्हणजे केरसुंडी काढू नये किंवा नुसतं ओल्या फडक्याने पुसून घ्यावं। वयोवृद्धांना पण हे काही आजार होऊ शकतात। म्हणून आता जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की जेव्हा सकाळी आपण चालायला जातो त्यावेळी धुकं असतं बऱ्यापैकी, ते धुकं असेल तर हरकत नाही, ज्याला आपण फॉग म्हणतो। पण हा सगळा धोका लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासन हे अधिकच सतर्क झालंय आणि उपाययोजना करायला सुरुवातही केली आहे। 24 प्रशासकीय विभागांमध्ये 868 बांधकाम प्रकल्पांना पालिकेच्या पथकांनी भेटी दिल्या आहेत। वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आलाय। प्रदूषण नियंत्रणाचं उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील 28 बांधकाम प्रकल्पांना महापालिकेच्या लेखी सूचना गेल्यात। ऑटो DCR सारख्या ऑनलाईन प्रणालीतून बांधकाम प्रकल्पांना लेखी सूचना गेल्यात। प्रदूषण रोखण्यासाठी नवीन 100 धूळ शोषण यंत्रे घेण्याचा निर्णय झालाय। याशिवाय मुंबईत ठिकठिकाणी महापालिकेकडून फुटपाथ आणि रस्ते धुण्याचं कामही केलं जातंय। तसंच खेळाच्या मैदानात पाण्याचे शॉवर टँकर फिरवले जात आहेत। डासांचा नायनाट करण्यासाठी धूर फवारणी देखील करण्यात येत आहे। महानगरपालिकेकडून या सगळ्या उपाययोजना सुरू असतानाच राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, मुंबई उपनगरचे माजी पालकमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून सरकारवर निशाणा साधला। सगळं जे काही वॉटर स्प्रिंकलर किंवा रस्ते धुण्याचं काम आहे ना ते परत प्रेशर टाकते पाण्यावर। जिथे बिल्डरांवर कारवाई व्हायला पाहिजे ती अजून झाली नाहीये। आणि हेच जे मी मागचे जे मिंदे सरकार होतं, जे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं होतं, तसंच हे भाजपचं सरकार आहे का की काहीतरी वेगळं आहे हे भाजपने दाखवणं आम्हाला गरजेचं आहे। वाहनं त्यातनं सामानाची वाहतूक करतात, त्या ठिकाणी स्वच्छता बाळगण्याची आवश्यकता असते। त्या सर्वांची माती ही रस्त्यांवरती पडते, ती सुकल्यानंतर त्याची धुळीत रूपांतर होऊन ती सर्व रस्त्यावर उडते। रस्त्यांची स्वच्छता जी होण्याची आवश्यकता आहे ती होत नाही। द्रुतगती महामार्गावर आपण जर पाहिलं तर धुळीचे लोटच्या लोट रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत आणि मला वाटतं ही आपल्या प्रदूषणाची मोठी कारणं आहेत। मला असं वाटतं महापालिकेने यात मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची गरज आहे। की सातत्यानं काही ठिकाणं ही AQI लेवल जी आपली आहे ती 200च्या वर येते आहे आणि अशी ठिकाणं जी आहेत या ठिकाणी आता आम्ही आजच चर्चा करून असा निर्णय घेतलेला आहे की त्या परिसरातली सर्व बांधकामं पुढच्या 24 तासाची सूचना देऊन बंद करण्यात येते। मग ती खाजगी बांधकामं असतील किंवा सार्वजनिक बांधकामं असतील, सर्व स्वरूपाची बांधकामं ही सेफ लेवलला आणण्यात येऊन पुढच्या 24 तासानंतर ताबडतोब ती बंद करण्यात येते।
राजकीय टीका, उत्तर प्रत्युत्तर हे सगळं होतच असतं. मात्र मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलं. अर्थात महापालिकेकडून केले जाणारे उपाय खरंच प्रदूषण रोखू शकतायत का, याकडे मुंबईकरांचं लक्ष असेल हे नक्की. ब्युरो रिपोर्टसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.